श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण बुंदीचे लाडू बनवत आहे. आज ऑर्डर होती म्हणून आपण बुंदीचे लाडू बनवत आहे. बेसनचं पीठ 2 डबे घेतले. पाणी लागलं त्यामध्ये. दहा मिनिटं भिजायला ठेवायचं. नंतर मग बुंदी पाडायला घ्यायचं. पीठ बघायचं कसं झालंय, घट्ट पातळ. चाळणीत घालायचं. चाळणीत टाकून बघायचं. घट्ट पातळ वाटलं तर अजून थोडं पाणी घालून मग थोडं पातळ करायचं आणि मग असं पडायला लागलं का मग सुरू करायचं. अशी बुंदी पाडून घ्यायची. गॅस मोठा ठेवायचा आणि हलवायचे. जरा कमी हे झालं का मग बुंदी काढून घ्यायची बघीर. अशी बुंदी काढून बाहेर घ्यायची साईडला सगळी. नंतर आपल्याला कलर टाकायचं तर 2 वाट्यात कलर करून घ्यायचा आणि ते कलर असं मग मिक्स करून बुंदी पाडून घ्यायची. ती एक डब्बा साखर घेतली आणि वर 1 वाटी साखर, 1 ग्लास आणि थोडंसं वर पाणी टाकले. सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली पाक साखर बनते त्याची. हलवत राहायचं आणि पाक कसा येतोय थोडं फुल प्लेटात पाणी घ्यायचं आणि त्याचा पाक मग प्लेटात बघायचं. गोळे जमली, गोळी आली का मग म्हणायचं की पाक आलंय. तोपर्यंत हलवत राहायचं चांगलं. अजून पाक काय आलेला नाही आहे. अजून 5 मिनटं लागतील पाक यायला. आत्ताशी ये लागलाय पाक. जरा थोडं थोडं ये लागलं. आता पाक आलाय, जमलाय आता. अशी गोळी बनली का म्हणायचं की पाक आलाय. मग ते पाक आला का पटकन बुंदीमध्ये टाकून घ्यायचं आणि 10-15 मिनटं झाकून ठेवायचं. सगळा पाक तेवढा त्यामध्ये बसतोय. जेवढं बनवलं आहे तेवढा पाक सगळा त्यामध्ये टाकून घ्यायचा. पूर्ण हलवायचं त्यामध्ये. त्यामध्ये विलायची टाकायची. तुम्हाला दुसरे ड्रायफ्रूट्स काय टाकायचे असेल तर टाकू शकताय. टाकून हलवून घ्यायचं.
पूर्ण एक सगळं करायचं एकजीव मिक्स करायचं सगळं आणि एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचे. नंतर काढायचं आणि पूर्ण हलवून घ्यायचं सगळं. बघा हे सगळं पाक त्यामध्ये मुरलं आहे. मग किती वल्ल होता एकदम. आता पूर्ण पाक आतमध्ये मुरून ते कळे अशी एकदम टंब फुगले. पुन्हा ते सगळे फोडून घ्यायचे गाठी काय झाल्या असल्यानं. लाडू बांधून घ्यायचं. गरम आहे तर लाडू बांधायचं चालू करायचं. थंड झाल्यावर लाडू बांधता येत नाही. हे बघा लाडू बांधून झालेला आहे. किती छान दिसतोय. असे लाडू बांधून झाले. हे बघा एक लाडू मी फोडून दाखवते. कसा आतमध्ये एकदम मऊ दिसतोय. साखर दिसते का कुठं? पाक दिसतोय नाही. एकदम मऊ झालाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.